पृथ्वीला आपण आरपार होल मारलं आणि त्याच्यात एखादी वस्तू टाकली तर ती वस्तू काय होणार? डायरेक्ट खाली जाणार, पलीकडे जाणार, काय पृथ्वीच्या बरोबर सेंटरवर जाऊन थांबणार? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. तर त्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहू. ही आपली पृथ्वी आहे, ह्याला आपण असं आरपार होल मारलं. मग होल मारलं आणि त्याच्या होलमध्ये आपण काय बरोबर वरनं सफरचंद टाकला. तुम्ही म्हणणार सफरचंद का टाकलास? न्यूटन, सफरचंद, ग्रॅव्हिटेशनल लॉ हे आठवते काहीतरी? हा, म्हणून मी आता सफरचंद घेतला आणि बरोबर वरनं टाकलं. हे सफरचंद कुठे जाणार? खाली जायला लागणार. का? एखादा समजा जमिनीवर खड्डा मारला म्हणजे विहीर आहे, विहिरीत एखादा वरनं दगड सोडला तर तो खाली जातोय, तसाच हा सफरचंद खाली जायला लागेल. तुम्ही म्हणणार सर मान्य आहे, ग्रॅव्हिटीनुसार गुरुत्वाकर्षणामुळे हे सफरचंद खाली जायला लागणार, पण सेंटरला जाऊन आरच्या ते काय होणार? गुरुत्वाकर्षण संपतोय म्हणणार, झिरो होतंय. पण बाळांनो, हे जसं जसं खाली जाईल ह्याचं स्पीड काय होत राहणार? वाढणार. आणि त्याचं स्पीड वाढत 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 गेला आणि सगळ्यात जास्ती इथे येणार. मग म्हणा गुरुत्वाकर्षणचं झिरो झालं, तिथं थांबणार नाही. थांबणार का? गुरुत्वाकर्षण एकदा का झिरो जरी झालं तर तुम्ही असं नुसतं असं पळायला लागलायचा फास्ट, आणि फास्ट पळाल्या वेळी थांब म्हणलं, थांबू शकताय का? नाही थांबणार. का? इनर्शिया असतो. त्यामुळं हे सफरचंद इथं जरी असलं तर ते पुढं इथं येऊन थांबणार नाही. त्याच्याकडे काय असणार आहे? स्पीड असणार आहे, आणि ते इनर्शियामुळं पुढं जायला लागणार. आणि मग पुढं जायला लागलं, जसं जसं पुढं चाललंय त्याला गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी आपल्याकडे मागं ओढायला लागले. का? ग्रॅव्हिटी आहे ना, इथं झिरो आहे, पण इथं सफरचंद पोहोचलं, मागं ओढायला लागल्या. मग त्या सफरचंदचं स्पीड काय होणार? कमी होणार. पुढं गेलं अजून कमी होणार, पुढं गेलं अजून कमी होणार. का? त्याला मागं ओढायला लागले ना ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी झिरो सेंटरला आहे. मग ते सफरचंद कुठं जाऊन पोहोचणार? इथं जाऊन पोहोचणार, बरोबर जिथं सोडलाय ना, म्हणजे इथं ह्या साईडला जाऊन पोहोचणार. मग पोहोचल्यानंतर परत सफरचंदला कोण खाली ओढणार? कारण इथं जाऊन पोहोचल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झिरो झाली, परत हे मागे यायला लागणार. मग परत मागे येणार, त्याचं स्पीड वाढणार. इथं ग्रॅव्हिटी पुन्हा झिरो झाली, इथं सफरचंद पोहोचलं, पण त्याच्याकडे पळत असल्यामुळे लगेच थांबत नाही. त्याचं स्पीड परत इकडे चाललंय, पण त्याचं स्पीड काय व्हायला लागलंय? कमी व्हायला लागलं. का? इथं जाऊन सफरचंद पोहोचला, त्याला ग्रॅव्हिटी आपली सेंटरकडे ते ओढायला लागलंय ग्रॅव्हिटीमुळं, पण हे परत इकडे चाललंय, त्याचं स्पीड कमी व्हायला लागलंय, परत इकडे चाललंय, स्पीड कमी व्हायला लागलंय, आणि सफरचंद जाऊन बरोबर इथं जाऊन पोहोचणार. ठीक आहे. मग तिथं पोहोचला, त्याचं स्पीड काय झालं? झिरो. परत ग्रॅव्हिटीमुळे खाली येणार, म्हणजे हे कंटिन्युअस काय करणार? असं वर खाली करत राहणार. हे कधी करणार? ज्यावेळी इथं एअर नसणार आहे, म्हणजे इथं हवा नाही, व्हॅक्युम आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी एअर येईल त्यावेळी काय होणार हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. असेच सायन्सचे व्हिडिओ मी या चॅनलवर बनवत राहील, आणि शाळेतलं मॅथमॅटिक्स सायन्स विषय आहेत ना, हे इथं आपण फ्रीमध्ये युट्यूबवर आता शिकवणार आहे.